राहुरी तालुक्यातील वडनेर येथे 4 दिवसापासून बेपत्ता असलेल्या 43 वर्षीय इसामाचा मृतदेह दिनांक 2 मार्च रोजी दुपारच्या वेळी एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. सदर इसमाची हत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. संदीप भीमाजी गेठे वय 43 वर्ष राहणार वडनेर हे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे 3 वाजेदरम्यान आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या 4 दिवसांपासून संदीप गेठे यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. अखेर दिनांक 2 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजेदरम्यान घराच्या जवळच असलेल्या अशोक बारूक बलमे यांच्या विहिरीत संदीप गेठे यांचा नग्न अवस्थेत मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. यावेळी वडनेरचे सरपंच विजय बलमे व किरण गव्हाणे यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, हवालदार रामनाथ सानप हे तातडीने घटनास्थळी हजर झाले. किरण गव्हाणे, सुखदेव बलमे, हौसीनाथ बलमे, अण्णा पाटील बलमे, अण्णा पाटील खेमनर, विजय बलमे यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संदीप गेठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार असून त्यांच्या निधनाने वडनेर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दरम्यान मयत संदीप गेठे यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. तर जगन गेठे राहणार समनापूर, रवी कोळपे राहणार कोळपेवाडी तसेच योगेश बलमे, गोरेख बलमे दोघे राहणार वडनेर या 4 जणांवर संशय असल्याचा आरोप मयत संदीप गेठे यांच्या मुलाने केला आहे. यावेळी पोलीस पथकाने जगन गेठे यांना संशयित म्हणून जागेवरच ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला.